विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। मुंडे साहेब, माफी मागितलेली आहे उद्धव ठाकरेंनी, हा वाद मिटला सर्व बाजूंनी असं आता महाराष्ट्रानं समजायचं का? खरं तर पहिल्या दिवशी जरी उद्धव ठाकरे साहेबांनी माफी मागितली असती तर त्या दिवशीच हा वाद मिटला असता आणि संबंध हा प्रश्न मार्गी लागला असता। पण त्यांच्याच वर्तमानपत्रात, त्यांच्या मुखपत्रात अशा पद्धतीनं व्यंगचित्र येणं आणि सकल महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना दुखवणं, महिलांच्या भावना दुखवणं आणि त्याच्यानंतर सलग 4 दिवस हा वाद चालू असताना एक शब्दाने सुद्धा या बाबतीत काही त्यांनी न बोलणं, यामुळेच संबंध राज्यामध्ये एक असंतोष शिवसेनेच्या बाबतीत आणि सामन्याच्या बाबतीत निर्माण झाला। आमचं एवढंच म्हणणं होतं की जे व्यंगचित्र आलंय त्यातलं संबंध राज्यातल्या मराठा समाजातला आणि महिलांचा, सैनिकांचा, पोलिसांच्या भावना दुखवल्यात आणि एक क्षणाला त्यांनी माफी मागायला पाहिजे। पण त्या क्षणाला त्यांनी अगोदर त्या व्यंगचित्रकार देसाईला माफी मागायला हवी, त्याच्यानंतर दुसरी कुणीही माफी मागितली नाही। आता व्यंगचित्रकार जेवढा व्यंगचित्र काढण्यास जबाबदार आहे तेवढा छापणारा सुद्धा जबाबदार आहे, ते वर्तमानपत्राचे संपादक, कार्यकारी संपादक सुद्धा जबाबदार आहेत। मुंडे साहेब, पण आता त्यांनी उशिरा का होईना माफी मागितलेली आहे। संभाजी ब्रिगेडने सुद्धा सांगितले की आमच्याकडनं वाद मिटलेला, आम्हाला वाद हा पुढे वाढवायचा नाहीये, तर विरोधी पक्ष सुद्धा आता हा वाद मिटवणार आहेत का? आम्हाला सुद्धा यामध्ये वाद वाढवायचा नाहीये। आमची एवढीच म्हणणं होतं, पहिल्या दिवसापासून आम्ही वाद निर्माण केला नव्हता, वाद त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रातून निर्माण केला होता। त्यांनीच निर्माण केलेल्या वादावर त्यांनीच पडदा टाकावा आणि त्यांनी माफी मागावी एवढीच अपेक्षा होती। ठीक आहे, 4 दिवसानं का होईना, पण आता शांतपणा आला माफी मागायचा, तो कसा आला असं म्हणता येत नाही, त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपलेला आहे। मुंडे साहेब, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर संभाजी ब्रिगेडने सुद्धा आता व्यंगचित्राचा जो वाद उफाळून आलेला होता त्यावर पडदा टाकलेला आहे। हा वाद आम्हाला पुढे वाढवायचा नाही, कारण मागणी हीच होती की उद्धव ठाकरेंनी जबाबदारी घेऊन या संपूर्ण प्रकरणी माफी मागावी आणि तेच आज उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता व्यंगचित्राच्या माध्यमातून, परंतु जर ते असं झालं असेल तर मी महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींची, आईंची माफी मागतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। खरं तर महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आणि मराठा मोर्चांवरनं राजकारण सुद्धा ढवळून निघालेलं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेना सुद्धा कात्रीत सापडलेली होती सामनामध्ये छापून आलेल्या व्यंगचित्रासंदर्भात। खरं तर हे गेल्या रविवारी छापून आलेलं होतं, आठवडा आता होत आलेला आहे। सातत्याने हीच मागणी पुढे केली जात होती मराठा संघटनांकडनं सुद्धा आणि विरोधी पक्षांकडनं सुद्धा, की याची जबाबदारी घेऊन माफी मागण्यात यावी आणि आता ती उद्धव ठाकरेंनी मागितली, त्यामुळे सर्वांनी आता या वादावरती पडदा पडल्याचं जाहीर केलेलं आहे। कुणाला सुद्धा हा वाद आता पुढे वाढवायचा नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। सामनामध्ये हे व्यंगचित्र छापून आलेलं होतं, मराठा मोर्चा संदर्भातलं हे व्यंगचित्र होतं।